स्प्रिंग प्रॉब्लेम्स NLM चॅप्टर मधून 4 टाइपचे नीटला विचारू शकतात. कुठले कुठले सर? एक तर स्प्रिंग बॅलन्स वर विचारतील, किंवा सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन वर, किंवा स्प्रिंग कटिंग वर, आणि स्प्रिंग ब्लॉक ऍक्सलरेटेड सिस्टम वर. या लेक्चर मध्ये मी 3 आणि 4 नंबरचे प्रॉब्लेम डिस्कस केलेले इन डिटेल. पहिले 2 जे टाइपचे प्रॉब्लेम आहेत ते मी दुसऱ्या लेक्चर मध्ये डिस्कस केले. प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे, चला. सर्वसाधारण माझी अपेक्षा ही आहे की तू कमीत कमी थोडं तरी NLM तुला यावं, म्हणजे आपल्याला लेक्चर समजायला सोपं जाईल. हे रिव्हिजन लेक्चर बेटा नीट 2026 साठी फोकस्ड आहे. बेसिक पासून सगळं शिकायला आला असशील तर गडबड होईल. ठीक आहे, चला चालू करू आपण. सगळ्यात पहिले ऍक्सलरेटेड ब्लॉक मध्ये असे 2 ब्लॉक असतात, त्याला स्प्रिंग लावलेला असतो. ठीक आहे, एकाचं ऍक्सलरेशन देतात, दुसऱ्याचं विचारतात, किंवा एकाचं ऍक्सलरेशन देतात, याला इकडे फोर्स लावतात किंवा इकडे फोर्स लावतात. अशा वेगवेगळ्या केसेस असतात. सगळ्यात सोपी केस, M1 चं ऍक्सलरेशन दिलंय तुम्हाला, M2 चं ऍक्सलरेशन विचारलंय. अशा वेळेस काय करायचं नेहमी लक्षात ठेव. सगळ्यात पहिले हे बघ की असा कुठला ब्लॉक आहे ज्याच्यावर स्प्रिंग फोर्स आहे, ज्याचं ऍक्सलरेशन गिवन आहे. तर सर ह्याच्यावर याचा ऍक्सलरेशन गिवन आहे, याच्यावर फक्त स्प्रिंग फोर्स आहे. याचा अर्थ असा होतो की हे ऍक्सलरेशन याला या स्प्रिंग फोर्समुळे मिळाले, कारण दुसरा कुठलाही फोर्स नाहीये. याचा अर्थ स्प्रिंग फोर्सची दिशा झाली अशी Fs. आले का लक्षात? 100% सर, बरोबर आहे का? हो सर. जर या एंडला स्प्रिंग फोर्स या दिशेला आहे तर इकडच्या एंडला विरुद्ध दिशेला असेल. तुला माहिती पाहिजे की दोन्ही एंडला स्प्रिंग फोर्स अपोजिट डिरेक्शनला असतात नेहमी. ठीक आहे सर, ठीक आहे. मग बेटा तुला Fs मिळून जाईल. कसा मिळेल सर Fs इज इक्वल टू मी लिहू शकतो M1 इंटू A1. कसं लिहू शकतात? या ब्लॉकसाठी इक्वेशन लिहिली, बरोबर आहे का? कारण एकच फोर्स आहे त्याच्यावर. जर तुला Fs मिळाला तर माझं काम होऊन जाईल. कसं होऊन जाईल? मला जर Fs ला मी असं पण लिहू शकतो का, याच्यावर पण तर फक्त एकच फोर्स आहे. जसं मला A2 नाही माहिती, कबूल आहे सर. म्हणजे Fs इज इक्वल टू काय लिहू शकतो मी इथं? M2 A2. Fs च्या जागी टाक M1 A1 इज इक्वल टू M2 A2. तुला A2 मिळाला इथं. A2 किती मिळाला? A2 मिळाला M1 A1 डिवायडेड बाय M2. हे झालं बेटा ऍक्सलरेशनची व्हॅल्यू. ठीक आहे, आलं का लक्षात? हो सर. पाठ करायचं का? बिलकुल नाही, पाठ करायची गरज नाही रे. काय काय पाठ करणार आहे तू? ठीक आहे ना. जसं आता हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो. तसं तू बघ, या ब्लॉकवर फक्त याचं ऍक्सलरेशन दिलंय. ठीक आहे, याचं ऍक्सलरेशन दिल्यामुळे स्प्रिंग फोर्स या दिशेने झाला, कारण याच्यावर एकच फोर्स आहे स्प्रिंग फोर्स, दुसरा दिलाच नाही त्यांनी काही. ठीक आहे, म्हणजे इकडे स्प्रिंग फोर्स असा आहे. ठीक आहे, या दिशेला स्प्रिंग फोर्स आहे. चल पटकन मला सांग Fs ची किंमत किती आहे? सर Fs ची किंमत पाहिजे 4 × 2, बरोबर आहे का? 4 × 2 तेच केलंय बघ, M1 A1. ठीक आहे, हा किती झाला बेटा? 8 न्यूटन. मग दीदी मला सांग, इकडून मी Fs ला काय लिहू शकता? सर तुम्ही Fs ला लिहू शकता, काय लिहू शकतो मी? 6 × A2. मी याचा ऍक्सलरेशन A2 पकडतो. ठीक आहे ना. दिशा पण बघून घे, ऍक्सलरेशन कुठे लावलंय मी? या दिशेला लावलंय, कारण फोर्स त्या दिशेला आहे. अरे बरोबर ना, नेट फोर्स ज्या दिशेला आहे त्याच दिशेला ऍक्सलरेशन लावशील तू. मग आलं हे Fs इज इक्वल टू 6 × A2. म्हणजे A2 किती झाला बेटा? A2 झाला Fs डिवायडेड बाय 6. म्हणजे सर Fs ची किंमत टाका 8/6, म्हणजे 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जमतंय? जमतंय. काय करायचं? सगळ्यात पहिले बघायचं कुठल्या ब्लॉकवर फक्त स्प्रिंग फोर्स आहे आणि त्याचं ऍक्सलरेशन दिलंय, त्याच्यावरून स्प्रिंग फोर्सची दिशा आली, मग बाकी सगळ्या गोष्टी होऊन जातात. ठीक आहे, चला. आता ही दुसरी केस आहे. बिलकुल आपण आहे ना पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जेवढे चांगले प्रश्न येतात ना ते सगळं करू. आता बेटा काय आहे ना, तुला A1 दिलेला आहे. ठीक आहे, आता इकडे अजून एक त्यांनी फोर्स लावला, A2 विचारला इथे, म्हणजे इथे F1 मला विचारलंय, F1. तर काय नाही, सोपं आहे. सगळ्यात पहिले स्प्रिंग फोर्सची दिशा बघायची. तर स्प्रिंग फोर्सची दिशा कुठे असेल? अजून पण स्प्रिंग फोर्स याच दिशेला आहे, कारण M1 चं ऍक्सलरेशन जे आहे A1 ते राईटला आहे, म्हणजे त्याच्यावरचा फोर्स पण राईटला पाहिजे. आणि एकच तो फोर्स आहे स्प्रिंग फोर्स, हो ना सर? इकडे स्प्रिंग फोर्स असा आहे, इकडे कसा आहे सर स्प्रिंग फोर्स? या डायरेक्शनला आहे. पटकन लिही बेटा, Fs इज इक्वल टू M1 × A1. ठीक आहे, तसंच मी इथं लिहू शकतो, काय लिहू शकता सर तुम्ही? F - Fs इज इक्वल टू M2 × A2. ब्लॉकची इक्वेशन लिहिता येते का तुला? बेसिक या ब्लॉकची इक्वेशन लिहिता येईल की नाही? हो सर, लिहिता येईल. मी आधीच म्हटलं होतं थोडं तर यायला पाहिजे तुला NLM. म्हणजे आता इथून A2 आला बेटा, A2 किती आला सांग मला? सर A2 आला F - Fs अपॉन
M2 FS च्या जागी तू M1 A1 टाकू शकतो आणि आन्सर डायरेक्ट येऊन जाईल. करून बघायचं, चला करून बघू. आता सर F मोठा आहे का FS मोठा आहे कसं कळेल? त्यांनी काही फरक पडत नाही, ते आपल्याला दिसून जातं है ना. मी सांगतो तुला, प्रश्न बघ. जसं बेटा इकडे बघ, हा 4x1 आहे, हा झाला स्प्रिंग फोर्स. ठीक आहे, अशी आली स्प्रिंग फोर्सची दिशा. मला सांग FS किती आला? सर FS आला M1 A1 म्हणजे 4x1 म्हणजे आला बेटा 4 न्यूटन. बरं का दीदी, 4 न्यूटन आला बेटा, FS 4 न्यूटन आला. त्याच्यानंतर मला पाहिजे ऍक्सेलरेशन पाहिजे. आता याचा ऍक्सेलरेशन कुठल्या दिशेला आहे? या ब्लॉकचा ऍक्सेलरेशन कुठल्या दिशेला आहे? कुठल्या दिशेला आहे मला माहिती नाही, मला माहिती नाही, ते मला बघावं लागेल. याचा वरचा फोर्स बघ किती, आधी फोर्स काढ. तर F मायनस FS डिवायडेड बाय हे जे मास आहे M2 ते आलं पाहिजे बेटा A2. तू म्हणेल सर तुम्ही F मायनस FS लिहिलंय, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हा राईटला चाललाय? होऊ शकतं राईटला चाललाय, होऊ शकतं लेफ्टला चाललाय. जर तो राईटला चालला असेल तर आपण जे लिहिलं ते बरोबर पाहिजे आणि हे पॉझिटिव्ह येईल A2. जर तो लेफ्टला चालला असेल तर निगेटिव्ह येईल. आलं का लक्षात? ठीक आहे, बेसिक तुला यायला पाहिजे. मग सर A2 किती आला बेटा? पटकन चल बोल. तो आला सर 12 मायनस FS ची किंमत किती बेटा? 4 आणि डिवायडेड बाय याचं मास किती आहे? 6. 12 मधून 4 गेले 8, 8/6 म्हणजे परत आन्सर आलेला आहे 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जमतंय? जमतंय सर. आता हे करून बघ बरं, चल माझ्याबरोबर परत एकदा कर. FS ची दिशा ही आली सर, इकडे आली FS ची दिशा. ठीक आहे, मग FS ची किंमत किती आली बेटा? FS आला 4 गुणिले 1 इज इक्वल टू 4 न्यूटन. FS आला ना, मग आता लिही. आता काय लिहिशील? मायनस लिहिशील का प्लस लिहिशील? आता F प्लस FS करशील का? कारण एकाच दिशेला फोर्स आहे. अरे एका दिशेला असलं तर प्लस लिहितो, विरुद्ध दिशेला असलं तर मायनस लिहितो, बरोबर आहे का नाही? हा हो सर. मग मी लिहितो बघ, F प्लस FS इज इक्वल टू M2 इंटू A2. इथून मला A2 मिळेल. किती आला सर? A2 आला बेटा F प्लस FS किती झाला? 12 आणि 4, 12 अधिक 4 डिवायडेड बाय 6. किती झालं हे? 12 16/6 म्हणजे किती झालं? 8/3 बरोबर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर दिशा ही आहे बेटा. तुम्हाला कसं माहिती? कारण दोन्ही फोर्स याच दिशेला आहे म्हणून मला माहिती. काय डाऊट आहे का तुला? काही डाऊट आहे का? नो सर, नो डाऊट. जायचं पुढे, चला पुढे जाऊ. जसं आता बेटा हे आहे, याच्यामध्ये मागच्या क्वेश्चन मध्ये काय फरक होता? मागच्या क्वेश्चन मध्ये या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन दिले, ज्या ब्लॉकवर म्हणजे या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन दिले याचं विचारले. ठीक आहे, याचं ऍक्सेलरेशन दिलं ना आपल्याला, स्प्रिंग फोर्स काढता येतो आणि बाकी सगळ्या गोष्टी होतात. पण जर तुला एकाच ब्लॉकचा फोर्स आणि ऍक्सेलरेशन दोन्ही दिलं असेल तर स्प्रिंग फोर्स कसा काढायचा किंवा ऍक्सेलरेशन कसं काढायचं? काय म्हणताय सर तुम्ही? एकाच ब्लॉकला फोर्स आहे आणि एकाच ब्लॉकचं ऍक्सेलरेशन दिले आणि दुसऱ्याचं ऍक्सेलरेशन विचारू शकतात किंवा स्प्रिंग फोर्स विचारू शकतात, काही पण. ठीक आहे, मग कसं करायचं? काळजी करू नको. सगळ्यात पहिले याला एक मेथड आहे बघ, मी तुला सॉल्व्ह करेल ना, पण जसं जसं सॉल्व्ह करू तसं तसं डोक्यात घुसेल तुझ्या. सगळ्यात पहिले बघायचं बेटा, A2 इज इक्वल टू बघ, A2 इज इक्वल टू F अपॉन M2. हे कधी असतं माहिती का? हे तेव्हा असतं जेव्हा नो स्प्रिंग अटॅच्ड. याला जर स्प्रिंग अटॅच्ड केला नाही M2 ला तर त्याचं ऍक्सेलरेशन डायरेक्ट येईल F अपॉन M2. असं समज हा स्प्रिंग जर मी कट केला असेल तर याचं ऍक्सेलरेशन किती यायला पाहिजे? F अपॉन M2. जमलं सर. इथे ना सगळ्यात पहिले चॅलेंज असतं स्प्रिंग फोर्सची दिशा माहिती करून घेणं. दिशा जर तुला कळाली तर तुला इक्वेशन लिहिता येते आणि मग बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात. सांगतो मी तुला. जर A2 मोठा असेल कोणापेक्षा? F अपॉन M2 पेक्षा. A2 मोठा आहे कोणापेक्षा मोठा आहे? F अपॉन M2 पेक्षा. जर स्प्रिंग नसता तर ऍक्सेलरेशन आलं F अपॉन M2. त्याच्यापेक्षा पण जर ऍक्सेलरेशन मोठं आहे म्हणजे कुठे ना कुठे स्प्रिंग फोर्स या ब्लॉकच्या मोशनला सपोर्ट करत असेल. तुझा आधी पगार होता 5 रुपये, नंतर झाला 7 रुपये, याचा अर्थ कोणी ना कोणी तुला मदत केली. म्हणजे इथे मी म्हणू शकतो की स्प्रिंग फोर्स सपोर्ट्स मोशन. तुला सांगेल याचा अर्थ काय होतो, प्रश्न सोडून दाखवेल. जर सर हे ऍक्सेलरेशन कमी असेल,
तर मी लिहितो स्प्रिंग फोर्स अपोज मोशन. स्प्रिंग फोर्स आल्यानंतर त्याचं ऍक्सेलरेशन बदललं. जर ते त्याच्या आधीच्या ऍक्सेलरेशन पेक्षा म्हणजे जेव्हा स्प्रिंग नव्हता जास्त असेल तर स्प्रिंग फोर्स सपोर्ट करतो, म्हणजे एफ आणि स्प्रिंग एकाच दिशेला आहे, ठीक आहे का. आणि जर कमी असेल तर विरुद्ध दिशेला आहे. करून बघू आपण, करून बघू, लोड घेऊ नको. सगळ्यात आधी बघ हा प्रश्न बघ. इथे बेटा मला सांग A2 इज इक्वल टू, मला सांग आधी तू मला सांग एफ अपॉन M2 ची व्हॅल्यू किती येते. एफ अपॉन M2 किती येतोय. एफ अपॉन M2 येतोय सर, एफ अपॉन M2 येतोय 24/6 म्हणजे किती येतोय बेटा 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे का. हो सर. आता जे ऍक्सेलरेशन दिले, कुठलं ऍक्सेलरेशन दिले, आपण असं म्हणू की A2 इज ग्रेटर दॅन एफ अपॉन M2. ठीक आहे, याला A2 डॅश करून टाकू है ना, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. A2 डॅश इज इक्वल टू एफ अपॉन M2 ही आधीची व्हॅल्यू आहे, आणि जर A2 मोठा असेल A2 डॅश पेक्षा वगैरे वगैरे, म्हणजे हा झाला माझा A2 डॅश असं मला म्हणायचंय. A2 डॅश झालं. A2 आता मला सांग हा A2 आहे बेटा, हा A2 आहे, हा जो दिलाय तो A2 मोठा आहे का A2 डॅश मोठा आहे. मला दिसतंय A2 मोठा आहे A2 डॅश पेक्षा, बरं का. A2 मोठा आहे A2 डॅश पेक्षा, हा A2 डॅश. याचा अर्थ काय, ऍक्सेलरेशन त्याच्या आधीच्या ऍक्सेलरेशन पेक्षा वाढलं म्हणजे स्प्रिंग फोर्स त्याच्या मोशनला सपोर्ट करणार असेल. सपोर्ट करणार असेल म्हणजे काय झालं बघ, नीट लक्ष दे. जर सपोर्ट करणार असेल याचा अर्थ असा होतो की एफ ची जर दिशा ही आहे तर स्प्रिंग फोर्सची दिशा पण हीच असली पाहिजे. बिलकुल डाऊट नको याच्यात. म्हणजे सर स्प्रिंग फोर्स असा आला, जर स्प्रिंग फोर्स असा या एंडला असाला तर या एंडला असाला. आता होऊन जाईल, आन्सर येऊन जाईल. आता या ब्लॉकची इक्वेशन लिही. चला ब्लॉकची इक्वेशन लिहा. काय लिहा ब्लॉकची इक्वेशन, नीट बघ. इथे यायला पाहिजे याचं ऍक्सेलरेशन जे आहे, मग A2 इज इक्वल टू किती येईल बेटा एफ प्लस FS नेट फोर्स डिवायडेड बाय M2, म्हणजे हे किती यायला पाहिजे. अच्छा A2 देऊन ठेवलंय, ठीक आहे काही हरकत नाही, तरी येऊन जाईल. A2 ची व्हॅल्यू दिली आहे 5 इज इक्वल टू एफ किती दिलं आपल्याला 24 प्लस FS डिवायडेड बाय M2 किती आहे 6 आहे. इथून जर तुम्ही FS काढाल, इथून जर FS काढला, याला सॉल्व कर, इथून FS काढला 6 पंचे 30, 30 मधून 24 गेले 6, FS ची व्हॅल्यू आली 6. आली का FS ची व्हॅल्यू 6. हो सर. एकदा FS ची व्हॅल्यू आली का तुला A1 काढता येईल. A1 इज इक्वल टू असेल FS अपॉन M1. किती आलं बेटा FS अपॉन M1 6 अपॉन 4, म्हणजे हे आलं 1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळालेलं का लक्षात. काय करायचं मी परत एकदा सांगतो. दिदू इकडे लक्ष दे, परत एकदा ऐक बेटा. जर ऍक्सेलरेशन जे प्रश्नामध्ये दिलंय त्याची व्हॅल्यू आधीच्या ऍक्सेलरेशन पेक्षा, म्हणजे जेव्हा स्प्रिंग कनेक्टेड नाहीये, जास्त आली तर स्प्रिंग फोर्स आणि एक्सटर्नल फोर्स एकाच बाजूला आहे. जर कमी आली तर दुसऱ्या बाजूला आहे. आलं का लक्षात. बघा इथं मी ऍक्सेलरेशन काढलं, आधीचं ऍक्सेलरेशन ती किती होतं 24/6 म्हटलं ना 24/6. मग 24/6 एफ अपॉन M2 म्हणजे हे आलं 4. आता जे A2 म्हणजे जे दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. A2 डॅश आधीचं होतं जे दिलेलं आहे किती आहे 5 हा मोठा आहे, कोणापेक्षा मोठा आहे आधीच्या ऍक्सेलरेशन पेक्षा. याचा अर्थ हे दोन्ही फोर्सेस एकाच दिशेला आहे. जर तुला कळलं एकाच दिशेला आहे तर तुम्ही ऍक्सेलरेशनची इक्वेशन लिहिली. काय लिहिलं A2 5 इज इक्वल टू एफ प्लस FS अपॉन M2. इथून आन्सर येतं. अलग लक्षात, इथून आन्सर येईल. अजून करून बघू, कन्फ्यूज झाला असेल तर अजून करून बघू. चल आता थोडं फास्ट झालं पाहिजे, ठीक आहे. होईल का फास्ट. होऊन जाईल सर. सगळ्यात पहिले मला सांग A2 डॅश किती आला बेटा. A2 डॅश आधीच ऍक्सेलरेशन किती आलं, हे आलं सर 24/6 म्हणजे आलं 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मला सांग A2 डॅश हा मोठा आहे का A मोठा आहे. सर A2 डॅश आहे ना हा छोटा आहे आणि A2 मोठा आहे, बरोबर आहे का. म्हणजे जे ऍक्सेलरेशन दिलंय ना ते मोठं आहे. नाही थांबा, अजून पण A2 डॅशच मोठा आहे का, ठीक आहे. A2 डॅश हा ठीक आहे. A2 डॅश इज ग्रेटर दॅन A2, म्हणजे जे ऍक्सेलरेशन आधी होतं का ते ऍक्सेलरेशन मोठं आहे याच्यापेक्षा, बरोबर आहे. आधी 4 होता आता 3 झालं. याचा अर्थ स्प्रिंग फोर्स कुठे लागायला पाहिजे याच्या विरुद्ध दिशेला. म्हणजे आता काय चित्र पाहिजे, जर एक्सटर्नल फोर्स असा आहे तर तुझा स्प्रिंग फोर्स असा पाहिजे विरुद्ध दिशेला, ठीक आहे. म्हणजे इथे आला असा स्प्रिंग फोर्स, हा स्प्रिंग फोर्स असा आला, हा स्प्रिंग फोर्स असा आला. झालं. आता आधी सारखंच करायचं. आता मी याच्यासाठी इक्वेशन लिहितो. काय इक्वेशन येईल सर याच्यासाठी. मी लिहितो बेटा F मायनस FS इज इक्वल टू M2 इंटू A2, बरोबर आहे का. मग आता इथून F किती आहे
24 मायनस एफ एस स्प्रिंग फोर्स काढावा लागेल आधी M2 म्हणजे 6 इंटू 3 18. मग इथून एफ एस ची किंमत येईल किती आली 24 मधून 18 गेले तर 6 न्यूटन. एकदा तुला एफ एस आला की तुला डायरेक्ट A2 येऊन जाईल. A2 नाही इकडे काय A1 होता आपला. हा ठीक आहे. A1 इज इक्वल टू एफ एस अपॉन M1 कारण याच्यावर एकच फोर्स लागतोय. हा मग हे किती आलं सर 6/4. पुन्हा एकदा आन्सर आलेला आहे किती आलं बेटा 1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे ना. बरोबर आहे. मागचा आणि हे आन्सर सेमच आलं का. माग व्हॅल्यू काय होती हा सेमच आलं पण तिकडे 5 आणि हे होतं. हा ठीक आहे व्हॅल्यू बदलली. चल हे करून बघू आपण. हे करून बघू पटकन झालं पाहिजे. सगळ्यात पहिले आधी किती ऍक्सेलरेशन होतं चल परत एकदा A2 डॅश किती होतं सर A2 डॅश होतं. इकडच्या ब्लॉकला दिलं असेल तर हे दोन्ही इकडे केलं तर तेच येईल रे तेच येईल. फक्त काय बदलले फक्त रचना बदलली त्याची. A2 डॅश इज इक्वल टू किती आलं सर 24/6. 24/6 आलं जे किती आलं बेटा 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता A2 डॅश मोठा आहे का A2 मोठा आहे तर A2 डॅश मोठा आहे A2 पेक्षा. दिसतंय का तुला. ठीक आहे. आधीचं ऍक्सेलरेशन जास्त आहे. आधीचं ऍक्सेलरेशन जास्त आहे जे आताचं ऍक्सेलरेशन आहे. याचा अर्थ जर एक्सटर्नल फोर्स असा असेल जो दिलाय त्यांनी तर स्प्रिंग फोर्स असा पाहिजे. बरोबर म्हणजे स्प्रिंग फोर्स असा आला सर स्प्रिंग फोर्स असा आला इकडे स्प्रिंग फोर्स असा आला. ठीक आहे. मग आता परत एकदा तेच इथे काय लिहावं लागेल मला इकडे लिहितो मी एफ मायनस एफ एस इज इक्वल टू M2A2 म्हणजे इथे येईल बेटा 24 मायनस एफ एस ची किंमत किती आहे नाही माहिती. 24 मायनस एफ एस इज इक्वल टू M2 इंटू A2 म्हणजे 6 इंटू 2. ए बाबा 6 इंटू 2 म्हणजे हे एफ एस किती आला बेटा 24 मधून 12 गेले तर 12 न्यूटन आला. ठीक आहे. एकदा तुला एफ एस आला की काम होऊन जाईल तुझं. मग आता तुला A1 आला. A1 किती आला सर एफ एस अपॉन M1 A1 आला बेटा एफ एस किती आला सर 12 न्यूटन डिवायडेड बाय 4 हे आलं 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अजूनही जर कन्फ्युजन असेल तर परत पॉज करा व्हिडिओ आणि माग रिवाइंड करा आणि परत बघा आणि जर तरी प्रॉब्लेम आला तर कमेंट करा. ठीक आहे ना की सर हा वाला क्वेश्चन सांगा वगैरे. ठीक आहे चला करून बघू आपण आहे ना. आता करून बघू. आता हे सगळं झालं ज्ञान झालं करून बघू आपण. Two masses of 10 kg and 20 kg respectively are connected by a massless spring as shown in the figure. The force of 200 न्यूटन. ठीक आहे. ऍक्सेलरेशन कोणाचं दिले ऍक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड. 10 किलो वाल्याचं ऍक्सेलरेशन दिले 10 वाल्याचं ऍक्सेलरेशन दिले 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि कुणाचं विचारलंय याचं ऍक्सेलरेशन विचारलंय म्हणजे A2 विचारलाय बेटा तुला. हा A1 दिलाय A1 A2 कोणालाही म्हणू शकतो काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. ही कुठली केस झाली ही सगळ्यात पहिली केस झाली बघ. आपण सगळ्यात पहिली केस डिस्कस केली होती का पहिली नाही दुसरी केस आहे बघ. दुसरी केस आहे ह्याचं ऍक्सेलरेशन दिलंय आणि हा फोर्स पण दिलाय आणि तुला A2 विचारलाय. सोपं आहे ना. पाठ करायची काहीच गरज नाही. एकदम लॉजिकल आहे. सगळ्यात सोपं तर हे असतं की याचं ऍक्सेलरेशन देऊन ठेवलंय. मग याचं ऍक्सेलरेशन दिलं की स्प्रिंग फोर्स काढतो मी बघ लगेच एकदा. एफ एस इज इक्वल टू स्प्रिंग फोर्स कसा येईल याच्यावर हे बघ असा येईल स्प्रिंग फोर्स एफ एस आणि ह्याच्यावर असा येईल स्प्रिंग फोर्स. बरोबर आहे का. इथं एफ एस इज इक्वल टू किती येईल सर ते येईल 10 इंटू 4 म्हणजे किती झालं बेटा 40 न्यूटन. एफ एस 40 झाला. याच्यासाठी इक्वेशन लिही. ह्याच्यासाठी काय इक्वेशन लिहिशील तू 200 किंवा असं लिही एफ मायनस एफ एस का लिहिलं बेटा वेगवेगळ्या दिशेला आहे म्हणून है ना. एफ मायनस एफ एस इज इक्वल टू M2 इंटू A2. आता एफ किती आहे 200 मायनस एफ एस काढला 40 इज इक्वल टू M2 ची किंमत किती बेटा 20 इंटू A2 किती आहे कुठे गेला A2 आता काढ दिला A2 अच्छा A2च नाही माहिती ना. A2 हे किती आलं 200 180 160 अपॉन A2 इज इक्वल टू 160 अपॉन 20 म्हणजे किती यायला पाहिजे 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे ना 8 यायला पाहिजे. आहे का आन्सर आहे सर. झालंय का झालंय. चला पुढे जाऊ आपण. हा प्रश्न ही कुठली केस आहे बघ एकदा. 10 न्यूटनचा फोर्स लावलाय 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर कोणाचं ऍक्सेलरेशन दिलंय 2 kg चं दिलंय ना. 2 kg व्हेन ऍक्सेलरेशन फाइंड द ऍक्सेलरेशन ऑफ. ठीक आहे 2 किलोचं ऍक्सेलरेशन देऊन ठेवलंय तुला. ठीक आहे. ही कुठली केस झाली शेवटच्या केसेस झाल्या. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही अशा वेळेस बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. पहिले मला सांग ए डॅश सांग बेटा किती. ए डॅश म्हणजे आधीचं ऍक्सेलरेशन किती. आधीचं ऍक्सेलरेशन होतं सर 10/2 म्हणजे किती झालं बेटा 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ ऍक्सेलरेशन कमी झालंय. मी म्हणतो ए डॅश जो आहे ना माझा तो छोटा आहे A2 पेक्षा. बरोबर आहे. म्हणजे जो हा आधीचा ऍक्सेलरेशन आहे ते छोटं होतं. A2 डॅश जो आहे तो छोटा आहे A2 पेक्षा. आधीचा नाही थांब आधीचा ऍक्सेलरेशन जास्त होतं जे दिलेलं ऍक्सेलरेशन त्याच्यापेक्षा. म्हणजे कुठे ना कुठे जर
फोर्स या बाजूला आहे, एक्सटर्नल फोर्स या बाजूला आहे, तर स्प्रिंग फोर्स जो आहे ना तो विरुद्ध दिशेला लागला पाहिजे, असा लागला पाहिजे स्प्रिंग फोर्स, तरच ते ऍक्सेलरेशन कमी होईल ना. हो सर, म्हणजे हे आलं, इथे आला बेटा असा स्प्रिंग फोर्स आणि इथे आला असा स्प्रिंग फोर्स. आलं का? आलं सर. आता इक्वेशन लिहून मोकळवायचं. याच्यासाठी इक्वेशन लिह, काय इक्वेशन येईल? याच्यासाठी येईल सर एफ मायनस एफ एस इज इक्वल टू m2 इंटू a2. चल पटकन टाक. 10 मायनस एफ एस इज इक्वल टू m2. m2 किती झाला? 2 इंटू 2. एफ एस ची व्हॅल्यू किती आली? एफ एस आला सर 6. एफ एस 6 आल्यानंतर झालं काम. एफ एस जर 6 आला तर मला पाहिजे a1 इज इक्वल टू येईल एफ एस अपॉन m1, म्हणजे आलं किती? 6/3 का? 6/3 म्हणजे 2 यायला पाहिजे आन्सर. 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर याचा आन्सर असायला पाहिजे. बरं, ही कॅल्क्युलेशन तुम्ही अवॉइड करू शकता. बघा मी माइंडमध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो तुम्हाला. माइंडमध्ये 10/2 5, हां 10/2 5, 5 पेक्षा कमी यायला लागले ऍक्सेलरेशन, याचा अर्थ कुठे ना कुठे स्प्रिंग फोर्स विरुद्ध दिशेला आहे. ठीक आहे, इथं विरुद्ध दिशेला स्प्रिंग फोर्स, इतकं कळालं. टोटल फोर्स याच्यावर किती? टोटल नेट फोर्स असतो मास इंटू ऍक्सेलरेशन, म्हणजे 2 इंटू 2 4. 4चा नेट फोर्स झाला. एक्सटर्नल फोर्स किती आहे? 10 आहे, म्हणजे स्प्रिंग फोर्स असायला पाहिजे 6. कळालं का? परत एकदा, ऍक्सेलरेशन कमी आलेलं आहे म्हणून मला कळालंय स्प्रिंग फोर्सनी काहीतरी फोर्स खाल्लाय. मग किती खाल्लाय ते बघायचंय मला. नेट किती आहे? नेट बॅलन्स किती आहे? 2 इंटू 2 4. 4चा नेट बॅलन्स आहे, 10चा आधी बॅलन्स होता, म्हणजे 6चा स्प्रिंग फोर्स आहे. इथे 6 आला ना, 6/3, 2 विषय संपलेला आहे. संपलेला आहे का? संपलेला आहे. चला पुढे जाऊ आपण आता. हा एक चांगला प्रश्न आहे, हा एक चांगला प्रश्न आहे. करता का? चला करून टाकू पटकन. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एफ इज डबल द मॅग्निट्यूड ऑफ स्प्रिंग फोर्स. काय सांगतायत? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एफ, हा जो एफ आहे ना बेटा, हा डबल आहे. कुणाच्या डबल आहे? स्प्रिंग फोर्सच्या मॅग्निट्यूडच्या डबल आहे, म्हणजे 2 टाइम्स एफ एस असं पकडू आपण याला. ठीक आहे, 2 टाइम्स एफ एस. आता काय म्हटलंय? इफ द ऍक्सेलरेशन, आणि एक गोष्ट आहे, हा जो आहे ना इथे ॲरो नाही दिले बरं का, इथं ॲरो नाही दिलेला आहे, म्हणजे याची त्या फोर्सची दिशा नाही दिली आहे. होऊ शकतं तो फोर्स असा आहे, होऊ शकतं तो फोर्स असा आहे, मला नाही माहिती, मला माहिती नाही. ठीक आहे ना? ठीक आहे सर. किंवा कुठलीही जर दिशा दिलेली असेल तरी आपण कन्सिडर करू शकतो, काही फरक पडत नाही. बघू आपण काय प्रश्न काय म्हणतो. देन ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक ए इज, एचं ऍक्सेलरेशन विचारतायत, बीचं ऍक्सेलरेशन दिलंय, याचं ऍक्सेलरेशन ए दिलंय. आता एक गोष्ट लक्षात घे. काय सर? जर काही दिलं नाही ना प्रश्नामध्ये, तू कुठली दिशा पकड, त्याच्या सगळ्या केसेस येऊन जातील, मी सांगतो. सपोज मी म्हटलं की या फोर्सची दिशा अशी आहे, ठीक आहे, फोर्सची दिशा अशी आहे, तर याच्यात 2 केसेस येऊ शकतात. काय 2 केसेस सांगतो मी. एक तर हे होऊ शकतं की हा जो फोर्स आहे एफ, मी कोणा डायग्राम काढताय सर? बी ची डायग्राम. याच्या सोबतच आहे स्प्रिंग फोर्स, याच्या सोबतच आहे स्प्रिंग फोर्स, म्हणजे स्प्रिंग फोर्स सपोर्ट करतोय मोशनला. किंवा असं होऊ शकतो की स्प्रिंग फोर्स जो आहे ना त्या मोशनला अपोज करतो आहे. या 2 केसेस होऊ शकतात. ठीक आहे, जर ही केस पकडली बेटा, या केसमध्ये ऍक्सेलरेशन किती येईल? जे ऍक्सेलरेशन ए देऊन ठेवलंय ते यायला पाहिजे. किती यायला पाहिजे सर? एफ प्लस एफ एस डिवायडेड बाय एम. एफ प्लस एफ एस म्हणजे एफ किती आहे? 2fs आहे, म्हणजे इथे यायला पाहिजे 3fs अपॉन एम. हे आलं ऍक्सेलरेशन. कुणाचं ऍक्सेलरेशन? हे बीचं ऍक्सेलरेशन आहे. ठीक आहे, एचं काय येईल सांग बरं? ए ची जर तू एफबीडी काढायला गेला या केसमध्ये, तर ए वर लागेल एफ एस असा. मग एचं जे ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशन ऑफ ए इज इक्वल टू किती आलं? एफ एस अपॉन एम. आलं का? एफ एस अपॉन एम. म्हणजे जर ए ची व्हॅल्यू 3fs बाय एम आहे, म्हणजे एफ एस बाय एम ची व्हॅल्यू किती आहे? a/3. अरे आहे की नाही? fs/3. अरे एफ एस अपॉन एम ची व्हॅल्यू किती आहे? a/3. म्हणजे ए किती आला या केसमध्ये? देअरफॉर ए इज इक्वल टू a/3 या पहिल्या केसमध्ये. आला की नाही? हो सर आला. या केसमध्ये जर बघायला गेलं तर या केसमध्ये मला सांग ऍक्सेलरेशन किती येईल? ते येईल सर एफ मायनस एफ एस बाय एम. म्हणजे किती आलं बेटा? ते आलं, किती आलं हे? एफ मायनस एफ एस, म्हणजे एफ ची व्हॅल्यू घे, किती एफ? 2fs आहे, 2fs मायनस एफ एस अपॉन एम इज इक्वल टू एफ एस अपॉन एम. म्हणजे हे झालेलं आहे ए आला एफ एस बाय एम. अच्छा सर, इकडे ए ची डायग्राम कशी बनेल? हा बी आहे बेटा, इकडे ए कसा बनेल सर? ए असा काहीतरी बनेल. हा आला ए, इथे लागला एफ एस. आता मला सांग ऍक्सेलरेशन ऑफ ए किती आलं सर? ते आलं एफ एस बाय एम. म्हणजे या केसमध्ये ए आणि बीचं ऍक्सेलरेशन काय सेम आहे, आणि या केसमध्ये एचं ऍक्सेलरेशन किती आहे बेटा? a/3 आहे. म्हणजे
डी आन्सर यायला पाहिजे. सुंदर प्रश्न आहे की नाही? हो सर सुंदर प्रश्न आहे. नीटला येईल नाही माहिती नाही, पण जेई लेवल पर्यंत आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे. झालं का? आता स्प्रिंग ब्लॉकवर आता जास्त पीएचडी करायची गरज नाही. ठीक आहे. आता स्प्रिंग कटिंग प्रॉब्लेम याच्यामध्ये दोन टाईपचे क्वेश्चन येतात. एक तर दोरीला कापतात स्ट्रिंगला आणि एक तर स्प्रिंगला कापतात. हे नीटला आलेलं आहे बरं का, नीटला आलेलं आहे. आपण बघू चला पटकन. सगळ्यात पहिले ना बेटा, दोरी कशी असते माहिती का? दोरी हलकी असते. हलकी म्हणजे कशी? तिच्या मनात काही नसतं, म्हणजे लगेच बदलून जाते. म्हणजे जसं का, जर भांडण झालं, भांडण झाल्यावर मग मी मनात ठेवणार, मग ते नंतर असं झालं तसं झालं, बिलकुल नाही, विसरून जातो है ना. जोपर्यंत सोबत तोपर्यंत सोबत, तुटलं तुटलं, विषय संपला है ना, लगेच दुसरं. अशी दोरी असते बघा. जसं मी या दोरीला कट केलो, दोरीला कट केलं सर, तुम्ही केलं तर कट केल्यानंतर दोरी असती फ्लेक्झिबल है ना. इमिजिएटली आफ्टर कटिंग इथं काही आहे का? काहीच नाही. इथं टेन्शन डायरेक्ट काय होऊन जातं सर? झिरो होऊन जातं. तुला डायग्रामने कळून जाईल है ना. इथं पण टेन्शन काय झालं बेटा? झिरो झालं. दोरीच्या मनात काही असतं काय? नाही, नसतं बिलकुल है ना. सर इथे जर तुम्ही दोरी कट केली तर असा M1 M2 होता, असं जर दोरी कट केली तर काय होतं सर? बेटा इथे पण टेन्शन झालेलं आहे झिरो. का? कारण दोरीला काही नाहीच आहे खाली, दोरी कसलं वेटच कॅरी करत नाही, डायरेक्ट दोरी अशी टेन्शन झिरो होतं बरं का. सर इथे काय झालं? इथे पण झिरो झालं टेन्शन. का झिरो झालं? कारण तसंही दोन्ही एकाच ऍक्सेलरेशनने चालले म्हणून झिरो झाले है ना. एकाच ऍक्सेलरेशन चालू, कोणी कोणाला ओढत नाही, टेन्शन काय झालं बेटा? झिरो झालं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष दे, क्वेश्चन करू तेव्हा सगळं कळेल तुला. जसं आता हे जर मी इकडचं म्हणजे असे दोरीने लटकले होतं, हे खालची दोरी कापली. खालची दोरी कापल्यानंतर इकडचं टेन्शन काय होऊन जाईल? झिरो होऊन जाईल. ठीक आहे. दोरीसाठी नियम लिहू आपण. काय नियम लिहायचा मी तुला सांगून देतो. वन एंड जर फ्री असेल, दोरीचा जर एक एंड फ्री असला तर टेन्शनची किंमत काय ते बेटा? झिरो येते है ना. एक एंड फ्री असला तर टेन्शनची किंमत झिरो येते. जसं बघ, या दोरीला कापला तू, कापल्यानंतर एक एंड फ्री आहे. आता दोरीला काहीच नाही, दुसऱ्या बाजूला ओढायला काहीच नाही. तुला एवढं तर शिकला असेल ना की टेन्शनचे फोर्स इक्वल अँड अपोजिट असतात. दुसऱ्या बाजूला झिरो आहे म्हणजे पहिल्या बाजूला पण झिरो पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथं टेन्शन झिरो झालं सर. इकडं पण बघ, एक एंड फ्री आहे म्हणजे इथं टेन्शन काय झालं सर? झिरो झालं. झालं. हे जे आहे ना, आता इथे पण फ्री नाहीये आणि इथे पण फ्री नाहीये, म्हणजे इथे टेन्शन झिरो नाही. एवढं कळालं का तुला? जसं दोन माकडं लटकले झाडावर, ठीक आहे, अशी दोरी आहे, एक माकड लटकलं, अशी थोडीशी दोरी, मग त्या दुसरं माकड लटकलं. या माकडाने जर उडी मारली तर हे टेन्शन जे आहे ज्याच्यावर, त्या दोरीवर ज्याच्यावर पहिलं माकड लटकलेलं आहे, ते झिरो होणार आहे का? बिलकुल होणार नाही. तुला माहिती नाही? हो सर माहिती. याचा अर्थ इथं जे टेन्शन आहे ना बेटा, इथं टेन्शन झिरो तर बिलकुल नाही आहे. ठीक आहे. कारण हे काय, कसे एंड आहे? फिक्स्ड एंड आहे, फिक्स्ड एंड, फ्री एंड नाही आहेत. ठीक. मग सर इथं टेन्शन किती आहे? इथं टेन्शन किती आहे तर तू आधी सांग मला. इथं जर मी याला T1 पकडलो बेटा आणि इथं T2 पकडलं. आता मी पुन्हा एकदा सांगतो, मला चांगले विद्यार्थी पाहिजे, मला पटकन सांगायचं T1 ची किंमत किती आहे? सर T1 इज इक्वल टू किती यायला पाहिजे? M1 प्लस M2 इंटू G. या दोन्ही ब्लॉकला घेतलं कारण ही जी दोरी आहे ना, या दोघांचं वजन उचलते बरोबर. T2 किती असला पाहिजे? T2 असला पाहिजे सर M2G बरोबर आहे, दोरी कापायच्या आधी. ठीक. दोरी कापल्यानंतर किती झालं बेटा? T2 झाला 0. आता T1 कोणाला सपोर्ट करतोय? हा जो T1 आहे बेटा, हे जे टेन्शन T1 आहे ते कोणाला सपोर्ट करते? फक्त या मासला. म्हणजे T1 किती झालं? M1G. अरे झालं की नाही? हो सर, लगेच बदललं. मी तेच म्हणतो, दोरी लय फ्लेक्झिबल असते बेटा, खूप फ्लेक्झिबल असते, लगेच बदलते, काही मनात ठेवत नाही, फक्त एवढं लक्षात ठेव. ठीक आहे ना. म्हणजे टेन्शन इथं लगेच बदललेलं आहे. आपण प्रश्न करू, काळजी करू नको. स्प्रिंग तसं नाहीये. स्प्रिंग मनात ठेवणार है ना. मनात जर ठेवलं तर तो लगेच बदलत नाही. बघा काय कहाणी बघा स्प्रिंगची. इमिजिएटली आफ्टर कटिंग द स्प्रिंग, जर दोन एंड टाईड असले, टाईड म्हणजे सर दोन्ही एंड जर फ्री नसले, कुठल्या तरी गोष्टीला बांधलेले असले, तर स्प्रिंग फोर्स कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, लगेच कॉन्स्टंट राहतो. म्हणजे इमिजिएटली आफ्टर कटिंग कॉन्स्टंट राहतो, नंतर बदल आपल्याला काही घेणं देणं नाही. जसं बेटा मी याला कापलं, या स्ट्रिंगला कापलं, वरती स्प्रिंग आहे खाली स्ट्रिंग आहे, याला कापल्यानंतर टेन्शन झिरो होऊन जाईल का सर? झिरो होऊन जाईल, कारण एक फ्री एंड, टेन्शन झिरो, विषय संपला. इथे स्प्रिंगचे दोन्ही एंड कसे आहेत सर? फिक्स्ड एंड आहे, म्हणून स्प्रिंग जो आहे ना, दोन्ही फिक्स एंड आहेत, बोथ एंड्स आर टाईड, स्प्रिंग फोर्स कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट आधी किती होता स्प्रिंग फोर्स सांग सर? आधी स्प्रिंग फोर्स किती होता? आधी स्प्रिंग फोर्स होता बेटा Fs इज इक्वल टू, चांगले विद्यार्थी पाहिजे परत एकदा, M1 प्लस M2 इंटू G, कारण इक्विलिब्रियम मध्ये होती सिस्टम बरोबर आहे की नाही? इक्विलिब्रियम मध्ये होती. हा खाली आला तर या दोघांचा मास उचलेल म्हणजे M1 प्लस M2 इंटू G. मात्र जसं हे कापलं मी,
जसं हे कापलं तसं स्प्रिंग फोर्स तर नाही बदलला, तो तर बदलत नाही. म्हणजे तो कसा आहे सर, M1 प्लस M2 जीच आहे, तो लगेच बदलणार नाही, नंतर बदलेल. आणि आता खाली किती फोर्स आहे, M1 G चा फोर्स आहे. म्हणजे या ब्लॉकचं काहीतरी ऍक्सेलरेशन असणार आहे, ऍक्सेलरेशन A1. आणि ते ऍक्सेलरेशन तुला काढता येईल, कसं काढता येईल, A1 इज इक्वल टू काय लिहिशील, नेट फोर्स किती याच्यावर, याच्यामधून हे मायनस कर, Fs मायनस M1G अपॉन M1. हे जर केला तर तुला A1 ची किंमत येऊन जाईल. किती आली सर A1 ची किंमत, सांग बरं. ही आली बेटा M1G आणि M1G कॅन्सल होऊन जाईल, M2G अपॉन M1. जड चाललंय का, जड चाललं असेल तर पुन्हा एकदा बघ. काय कळालं का तुला, स्प्रिंग फोर्स बदलत नाही, जेवढा आधी होता तेवढा आता आहे स्प्रिंग फोर्स. आणि जसं तू दोरी कापली तसं M1G तर एक खाली राहणारच आहे फोर्स, म्हणजे हा वरती ऍक्सेलरेट झाला. कळालं, कळालं सर. इकडे बघ आता, इफ वन एंड ऑफ द स्प्रिंग इज फ्री, एक एंड जर फ्री असेल, एक कुठलाही एंड फ्री असेल तर स्प्रिंग फोर्स झिरो होतो, लगेच झिरो होतो. आलं का लक्षात, तिथं मग तो काही मनात ठेवत नाही. ठीक आहे, कारण की परत तेच आहे, इनर्शियल प्रॉपर्टी जी स्प्रिंगची आहे ती तेव्हाच काम करते जेव्हा दोन्ही एंड टाईड असतात. जर एक एंड फ्री सोडला ना तर तो एंड लगेच खाली येतो, Fs इज इक्वल टू झिरो असतं. ठीक आहे, इथं फक्त न्यूमेरिकल कसे सोडवायचे ते बघ, PhD करायला हे लेक्चर नाहीये. चला एक लक्ष द्या आता. आता हे असं आलं, याला तू कापला, सपोज मी म्हणतो बेटा इथे Fs2 आहे आणि इथं Fs1 आहे. मला पटकन सांग Fs1 किती आहे सर, तो असेल M1 प्लस M2G. ज्याला हे येत नसेल कसं करायचंय बेटा, तू अभ्यास नीट कर रे, येडा आहे का तू, हां बेसिक माहिती पाहिजे तुला. Fs इज इक्वल टू M2G. ठीक आहे, चला Fs इज इक्वल टू M2G. इथे आता परत एकदा Fsच आहे आणि इथे Fsच आहे. अरे स्प्रिंग एकच आहे ना रे, स्प्रिंग एकच आहे, Fs आहे वॉट एव्हर. पण आता Fs किती आहे सर, झिरो आहे. झिरो का बरं झिरो झाला, कारण हा फ्री एंड आहे. हा कुठला एंड आहे बेटा, फ्री एंड आहे. फ्री एंड असल्यावर लगेच Fs झिरो होतो. कळालं इथपर्यंत, कळालं सर. ठीक आहे सर, याचा काय विषय बेटा, इथे अजून Fs हा कुठला होता, Fs2 होता. ठीक आहे ना, इथे अजून Fs1 जिवंत आहे आणि खाली M1G आहे, म्हणजे हा वरती ऍक्सेलरेट करेल काहीतरी ऍक्सेलरेशन A ने. आणि त्या ऍक्सेलरेशन कसं काढायचं हे मी तुला सांगितलेलं आहे. आता डायरेक्ट आपण प्रश्न करू, म्हणजे तुझं डोकं जरा जागेवर येते. चल हा प्रश्न करू, आता प्रश्न करू शांतपणे. सगळ्या गोष्टी दिल्या आहे, प्रश्न वाचून घे. इंग्रजीमध्ये ते काय म्हणतायत, द होल सिस्टम इज सस्पेंडेड बाय मासलेस स्प्रिंग, मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन ऑफ A अँड B इमिजिएटली. A आणि B दोघांचं ऍक्सेलरेशन AIPMT ला बहुतेक आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे, आफ्टर द स्ट्रिंग इज कट, कोणाला कापायचंय, स्ट्रिंगला कापायचंय, दोरीला कापायचंय. नीट लक्ष दे. सगळ्यात आधी असे प्रश्न सॉल्व्ह करताना आधीचे फोर्सेस माहिती पाहिजे तुला. आधीचे फोर्सेस म्हणजे मला सांग इथे स्प्रिंग फोर्स किती बेटा, स्प्रिंग फोर्स. चांगले विद्यार्थी मला सांगणार स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू पाहिजे 3m प्लस m, म्हणजे किती आलं ते 3m प्लस m. देवा रे, 3m प्लस m इंटू जी, म्हणजे किती आला सर, Fs इज इक्वल टू आला 4mg. हां टेन्शन फिन्शन काढता यायला पाहिजे बरं का, स्प्रिंग फोर्स वगैरे. बेटा इथे आधी टेन्शन T होतं आणि असं टेन्शन T होतं, बरोबर आहे. मग टेन्शन किती मला सांग सर, टेन्शन ही दोरी कोणाला सपोर्ट करते, या मासला, म्हणजे पाहिजे mg. इथपर्यंत आलेलं आहे. ही कधीची गोष्ट झाली सर, हे सगळं आधीच आहे बरं का. हे जे डेटा आहे ना तो बिफोर कटिंग आहे, कटिंग करायच्या आधी है ना. कटिंग केल्यानंतर, दाढी केल्यानंतर काहीतरी वेगळं येतात. नीट लक्ष दे एकदा. जसं तू कापतो, कोणाला कापतो, या स्ट्रिंगला कापतो. कैची घेऊन आलो, थांब मी, ही कैची आली बघ. जसं मी ह्याला कापलं, ठीक आहे, जसं याला कापलं तसं काय झालं मला सांग. आपण फ्री बॉडी डायग्राम काढू म्हणजे तुला एकदम व्यवस्थित समजते बघ. हा बेटा B, दोरी लोंबकळव रे, दोरी लमकळव रे, अशी. ठीक आहे, का, कारण एंड फ्री आहे त्याचा. ठीक आहे, हा झाला स्प्रिंग फोर्स. इथे चुपचाप टेन्शन झिरो लिहून घ्यायचं, कुणाला सांगायचं नाही. एक एंड फ्री आहे, विषय संपलेला आहे. बीचा ऍक्सेलरेशन जाऊ दे, ए ला लिहू दे आपण है ना. एचं मास किती बेटा 3m आहे आणि याचं मास किती आहे m आहे. अजून मला सांगा स्प्रिंग फोर्स कसा लागेल सर, स्प्रिंग फोर्स असा लागेल. आणि स्प्रिंग फोर्स बदलेगा नाही है ना, बदलणार का, बिलकुल बदलणार नाही. स्प्रिंग फोर्स तेवढाच राहील. का नाही बदलणार, कोण मला सांगेल सर. यासाठी नाही बदलणार कारण स्प्रिंगचे दोन्ही एंडच टाईड आहे है ना. हे दोन्ही एंड कसे बेटा टाईड आहे, म्हणजे Fs तर तेवढाच लागतोय. मग आता अजून खाली कुठला फोर्स आहे सांग बरं. ए वर खाली फोर्स लागतो, त्याचं मास, त्याचं एचं मास किती बेटा 3mg. हां नीट लक्ष द्या. बी वर कुठला फोर्स लागेल खाली, mg, स्वतःचं मास लागेल. मग आता मला ऍक्सेलरेशन पाहिजे, मी लिहितो ऍक्सेलरेशन ऑफ बी इज इक्वल टू, बी वरचा फोर्स किती आहे सर mg डिवायडेड बाय m. बीचं मास m आहे, किती आलं बेटा g. ऍक्सेलरेशन ऑफ g आलं खाली. ठीक आहे,
ऍक्सेलरेशन ऑफ ए किती आलं, एचं ऍक्सेलरेशन सर, एचं ऍक्सेलरेशन आलंय. आता नीट लक्ष दे, एफ एस वरती आहे, मी असं लिहितो एफ एस मायनस याचं वेट म्हणजे किती आलं त्याचं वेट. अरे हे हँग झालं वाटतं. हां ठीक आहे, एफ एस मायनस हे किती आहे बेटा 3mg, बरोबर आहे ना. एफ एस मायनस 3mg डिवायडेड बाय एम करतो आणि असा चुकतो ना, असा आपटतो का, विषयच नाही. अरे एम नाही करायचं इथे, 3m करायचं आहे का, कारण त्याचा मास 3m आहे म्हणून. हो ना, हो सर. म्हणजे इथे किती आलं 4mg मायनस 3mg अपॉन 3m म्हणजे किती आलं बेटा, हे किती 4 मधून 1 गेला, हे आलं g/3. g/3 कुठं, वरती का खाली, वरती बे. तुला कळते का, एफ एस मोठा आहे 3mg पेक्षा. कळालेले आहे का, कळालेले आहे काय माहिती, कळाले का नाही कळालं. चल हे सॉल्व करू, चल पटकन. काय केलंय म्हणले, द स्ट्रिंग ब्रेक्स, इथं परत दोरीला ब्रेक केले त्यांनी, दोरीला ब्रेक करून टाकले. ठीक आहे, दोरीला ब्रेक करायच्या आधी आपण आधीच्या आपल्या परंपरेप्रमाणे आणि विचारलं काय, ऍक्सेलरेशन ऑफ द इनिशियल डाउनवर्ड ऍक्सेलरेशन ऑफ अप्पर ब्लॉक, याचं ऍक्सेलरेशन विचारलंय. आपण दोघांचं काढून टाकू बेटा, दोघांचं काढून टाकू, काय लोड घेऊ नको तू. हां आयुष्यात आधीच तुला लोड आहे, ठीक आहे ना, आहे ना, हो सर आहे. आता लक्ष घे इकडं, इथं स्प्रिंग फोर्स कसा लागेल, स्प्रिंग फोर्स असा लागेल. तुम्हाला कसं कळाल सर, अबे जर स्प्रिंग फोर्स असा नसता तर हा खाली पडला असता ना रे, अरे पडला असता की नाही, हो सर. एफ एस असा लागेल, इथे खाली mg येणार. आता मला कोण सांगेल एफ एस किती आहे, तर एफ एस पाहिजे mgच्या बरोबर. का पाहिजे, कारण मी म्हणतो म्हणून. अबे एफ एस इक्वल टू mg पाहिजे, नाही तर हा खाली पडून जाईल ना रे, कट करायच्या आधी. हो सर, हा एफ एस आहे बेटा, हा एफ एस आहे, ठीक आहे. एफ एस इज इक्वल टू mg. इकडे एक त्याचं वेट लागेल, किती लागेल सर 2mg. म्हणजे जे वरती येणारं टेन्शन होतं, टेन्शन ते किती आलं बेटा mg आणि 2mg म्हणजे किती आलं, हे 3mg. इथपर्यंत कळालेले आहे का, इथपर्यंत तर एनएलएम आहे रे. हां लेकरू, इथपर्यंत एनएलएम आहे. आता काय करू सर, आता ती दोरी कापून टाक बेटा. दोरी कापल्यानंतर काय हाल होते बघ. आता दोरी कापल्यानंतर काय होतंय सर, 2m आहे बेटा, 2m है ना. 2m चा फ्री बॉडी डायग्राम बनव. ही स्ट्रिंग लोंबकळा रे, झाली स्ट्रिंगचं काम संपलंय, फक्त स्प्रिंग उरलाय. अच्छा सर, सर इथे ना एम आहे सर, ठीक आहे कळालं मला, विषय संपला ना, आता संपलाय विषय. इथे तर टेन्शन 0 आहे ना बेटा, हे जाऊ दे. खाली फोर्स किती आहे, इथं 2mg आहे, ठीक आहे. हा 2mg आहे, याला नीट करावं लागतं जरा. हा खाली फोर्स आहे सर 2mg. स्प्रिंग फोर्स किती आहे, अजून पण स्प्रिंग फोर्स खाली. तुझं डोकं लावू नको बरं का सर, स्प्रिंग वरती जाईल वगैरे, हा बिलकुल डोकं लावायचं नाही बेटा. जे दिलं मी, जे सांगायला लागलो ते कर, पीएचडी करू नको. आता पीएचडी करायची वेळ तुझ्याकडे. हां एफ एस इज इक्वल टू mg आला, हां सर आला एफ एस इज इक्वल टू mg. आणि इकडे पण बेटा एफ एस इज इक्वल टू किती आहे, mg आहे. आणि खाली किती आहे, आता खाली mg आहे, ठीक. जरा तू नीट बघितलं तर हे कापलं तू, हे कापल्यानंतर ऍक्सेलरेशन ऑफ 2m मला लिहून घेऊ दे. किती आहे सर ऍक्सेलरेशन, याच्यावर फोर्स किती बघ, याच्यावर फोर्स असेल एफ एस प्लस 2mg अपॉन, याचं ऍक्सेलरेशन विचारलंय ना, हा फोर्स अपॉन मास. मास किती बेटा याचा 2m. प्लस का केलं, कारण अरे दोन्ही सेम डायरेक्शनला आहे रे. असं काय करावं लागलं तू, सेम डायरेक्शनला आहे म्हणजे किती आलं बेटा, एफ एस ची व्हॅल्यू टाक, mg प्लस 2mg म्हणजे 3mg म्हणजे किती आलं 3g/2, 3g/2, ठीक आहे. जसं ऍक्सेलरेशन ऑफ मला कोणी विचारलं, काय विचारलं सर, ऍक्सेलरेशन ऑफ m विचारलं. ऍक्सेलरेशन ऑफ m विचारलं तर किती, m वर किती फोर्स आहे, m वर पाहिजे किती पाहिजे 0. अरे फोर्स तर 0 आहे ना बघ, एफ एस मायनस mg अपॉन m. एफ एस किती आहे, mg आहे ना, म्हणजे हे आलं बेटा 0. याचा अर्थ इमिजिएटली आफ्टर कटिंग द स्प्रिंग याचा ऍक्सेलरेशन 0 असेल खालच्याचं, आणि वरचा ऍक्सेलरेशन किती असेल सर, तर वरचा ऍक्सेलरेशन असेल बेटा 3g/2. शेवटचा प्रश्न असणार हा, पण सुंदर प्रश्न आहे बेटा. काय प्रश्न म्हणतोय हा पण कुठेतरी आला असणार आहे. फाइंड आउट ऍक्सेलरेशन ऑफ 2 kg ब्लॉक. 2 kgचं ऍक्सेलरेशन विचारलं ऍट द शोन इन द फिगर, जेव्हा की 1 kg ब्लॉक फॉल्स फ्रॉम 2 kg ब्लॉक. हा जो ब्लॉक आहे ना, हा असा पडून जाईल बेटा इकडे, हा ब्लॉक पडून जाईल खाली, ठीक आहे. सगळ्यात पहिले तेच काम करायचं जे आधी करत आलो. काय करायचं सर, सगळ्यात पहिले मला सांग बेटा, इथे स्प्रिंग फोर्स किती आहे, स्प्रिंग फोर्स एफ एस असणारे, या दोघांचं वेट बॅलन्स करतोय म्हणजे 2 + 1 असणारे 3g. अरे हा स्प्रिंग या दोघांचं वेट बॅलन्स करतोय, बरोबर आहे का, हो सर बरोबर आहे. अजून मला सांग, इथे खाली फोर्स येणार आहे, टोटल खाली फोर्स किती आहे 2 + 1 × g. हे इक्विलिब्रियम मध्ये, सुंदर इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही, हो सर आहे. आता जसा हा खाली पडेल म्हणजे हे कसं झालं. अच्छा ही एक वेगळी केस आहे, ही वेगळी केस आहे, आधी याच्यासाठी सॉल्व्ह करतो. जसा हा खाली पडेल बेटा, तसा असा स्प्रिंग आला,
हे आलं सर. खाली पडलं याचा काही विषय नाही, फक्त 2 kg आहे माझ्याकडे. आता मला सांग एफ एस किती आहे. एफ एस बदलेल का? बिलकुल नाही. एफ एस आहे बेटा 3g. ठीक आहे. आणि खाली आता खाली वेट कोणाचं लिहिशील? वेट फक्त 2 किलोचं लिहिशील, कारण 1 किलोचं काम संपलेलं आहे आता. म्हणजे इथे आलं 2g. बरोबर आहे. म्हणजे इथे ऍक्सेलरेशन किती आलं मला सांग. ऍक्सेलरेशन गुणी बाळा सांग. ऍक्सेलरेशन आलं सर, ऍक्सेलरेशन ऑफ 2 kg इज इक्वल टू किती आलं? 3g मायनस 2g डिवायडेड बाय 2. म्हणजे किती आलं रे? किती आलं सांग बरं. 30 मधून 20 गेले, 10 मधून 2 गेले, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर वरती आला. विषय संपला. सर स्ट्रिंगचं सांगा. स्ट्रिंगचं सांगतो, लक्ष दे हा. थोडंसं एनएलएम यायला पाहिजे, नाही तर वाटेल काय चाललंय. ऍक्सेलरेशन ऑफ 2 ब्लॉक. अच्छा, इन द इन्स्टंट 2 kg विचारले. तर सुरुवातीला इथं टेन्शन किती बेटा? तर टेन्शन आहे सर तेच आपण मगाशीचं टेन्शन, आज पण 3g आहे. ठीक आहे. आणि खाली किती लागतोय? 3g चा फोर्स लागतोय. जसा हा खाली पडेल, जसा हा खाली पडेल तसं काय होईल बघ. एवढ्या एवढ्या जागेत सॉल्व्ह करतात त्याला, है ना. विषय नाही, जागा नाही. जसा खाली पडेल तसं आपल्याकडे अशी स्ट्रिंग आहे, याला 2 किलो लावलाय मी, 2 किलो लावलाय. खाली आता किती लागेल? 2g लागेल. ठीक आहे. खाली 2g लागेल. वरती टेन्शन किती राहील? इज इक्वल टू 3g. जर लिहिला तर फटका पडणार आहे. 3g नाही, टेन्शन किती राहील सर? 2g राहील. का बरं? अब एक कॉमन सेन्स, मी तुला काय सांगितलं होतं, दोरी कधी मनात ठेवत नाही, म्हणजे दोरी बदलू शकते. बरोबर आहे का? दोरी मनात ठेवत नाही, दोरी बदलू शकते. तू मला सांग, मग सारखंच आहे. एका माकडाने जर उडी मारली, असे 2 माकडं बसले बघ, हे ना. एक माकडे याच्या पाठीमागे, दुसरं माकडे याच्या पाठीवर, ह्यानं जर उडी मारली तर हे जे आहे हे माकड वरती जाणार आहे का रे? अरे ते 2 किलोवालं माकड वरती जाणार आहे का? तुझ्या पाठीवर तू दोरीला लटकलाय, बरोबर, दोरीला लटकलाय. हा, तुझा भाऊ किंवा बहीण, लहान भाऊ किंवा बहीण तुला लटकून आहे, आणि त्यानं जर उडी मारली, ठीक आहे, तर तू वरती जाशील का बेटा? येडाबेडा झाला का? नाही ना, तिथेच राहशील ना. म्हणजे टेन्शन बदललेलं आहे. आणि टेन्शन किती झालंय सर? तर टेन्शन जेवढं तुझ्या वेटला बॅलन्स करायला, म्हणजे हे 2g आहे तर 2g, म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ 2 kg किती आलं इथे? 0 आलं. अशा प्रकारे सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण स्ट्रिंग आणि स्प्रिंग आणि सगळं कव्हर केलेलं आहे. व्यवस्थित अभ्यास कर. ठीक आहे. काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचार. या लेक्चरची PDF तुला मिळून जाईल बेटा. टेलिग्राममध्ये लिंक आहे, त्या ग्रुप जॉईन कर आणि PDF घे. ठीक आहे. ऑल द बेस्ट.